बँकेचे सगळे व्यवहार सुद्धा तिच्या सहीने होतात. त्याच्यामुळे तुला काय किंवा मला काय तिला काही विचारायचा अधिकार नाहीये. का नाही? आपण काय या घरात पेंगेस म्हणून राहतोय? तुमचं माहित नाही, पण मी प्रश्न विचारणार. अहो जानकी वहिनी, बादशाला एवढा खर्च नाही लागत. कोणीतरी तुम्हाला गुंडाळून जास्त पैसे तर नाही ना घेतले? अहिल्या, जानकी तू एवढे पैसे काढले होतेस? हो. बारशासाठीच काढले होतेस ना? नाही, मला वाटलंच होतं नक्कीच काहीतरी घोळ असणार. तिला बोलू दे अहिल्या. तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव काय? हे तर डुक्कर आहे, डुक्कर. बर, तुमचं लाडकं डुक्कर बघून झालं असेल तर तुम्हाला आणखीन एक गंमत दाखवा. आणि एक गंमत त्याने कुठे बांधून ठेवली? नाही, बांधून नाही ठेवली, खिशात ठेवली आहे. बघा बघा बघा. विमल नाव आहे तिचं. मुंबईत आल्यावर मैत्रीण झाली वाटतं. नाही, आधीपासूनचीच मैत्रीण आहे. आईच्या गावाकडची, विंचुर्णीची. चांगलीच मालकीण मिळाली आहे या घराला. वाटेल तेव्हा दागिने काय गहाण ठेवते, वाटेल त्याला खैरात काय वाटते. एकदा पासबुक नीट चेक करा. तिजोरीत खडखडाट झाला असेल. मी काय करायचं तेवढं सांगा की. काय नाही, वाकण्याने सांगितल्याप्रमाणे 24 तास माझ्या बरोबर राहायचं. फक्त बातमी मी सांगेन तीच द्यायची. तुम्हाला घरात यायची परमिशन देतोस का? कारण आमदारांचं घर म्हणजे. तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. आमदाराच्या मेवण्याला भेटायला सुद्धा परवानगी लागते, कळलं का? मी नाही देणार इंटरव्ह्यू वगैरे. जा. ओ चला. अरे गणेश, गणेश ऐक. अरे तू इंटरव्ह्यू दिलास, ऐक गणेश. गणेश, अरे मला लक्षण शिकवण्यापेक्षा जरा स्वतःचा विचार करा. आपलं स्थान काय या घरात? माझं स्थान काय आहे हे मला कुणीही सांगायची गरज नाही. तू तुझं काय ते बघ. माझं काय? नरसिंह भाऊजी हे काही एकमेव राजकारणी नाहीयेत, आणि त्यांचा पक्ष हाही काही अंतिम पक्ष नाही. जर का मी ठरवलं तर बरेच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. व्हॉट? काय करायचं ठरवलंयस तू? लवकरच कळेल तुम्हाला. ह्या सगळ्यातून माझी सुटका कधी होणार आहे? तुम्हाला कोणाचा तरी फोन येतोय का? घ्या की. नो, इट्स नॉट इम्पॉर्टंट. तुमच्यासाठी नसेल, पण पलीकडे जी व्यक्ती फोन करतेय तिच्यासाठी असेल. माझी खात्री आहे हा फोन महत्वाचा नाही. बंद का केलं? राहू दे. या व्हीलचेअर मधून सुटका कधी होणार आहे माझी? हळूहळू आता व्हीलचेअर सोडायला हरकत नाही. खरंच?